कसबा बावड्यातील भगवा चौक इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा जगातील एकमेव अशा शस्त्रधारी पूर्णाकृती पुतळ्याचा भूमिपूजन सोहळा माजी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते पार पडला। यावेळी डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी. पाटील, पुतळ्याचे संकल्पक आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, श्रीराम विकास सेवा संस्था सभापती उमाजी उल्पे, उपसभापती दत्तात्रय मासाळ यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी सर्व मान्यवरांना तोफेची सलामी देण्यात आली। या कार्यक्रमासाठी विविध किल्ल्यांवरील जल, माती आणि विविध नद्यांचं पाणी वाजत गाजत कार्यक्रमस्थळी आणण्यात आलं। यामध्ये धनगरी ढोल, भारतवीर प्रतिष्ठानचे ढोल पथक आदींचा समावेश होता। यासह कार्यक्रमस्थळी शाहीर दिलीप सावंत यांच्या पोवाड्यानं सर्व वातावरण शिवमय केलं। सह्याद्री प्रतिष्ठान मर्दानी आखाड्याच्या वतीनं सादर करण्यात आलेल्या मर्दानी खेळांनी सर्वजण भारावून गेले। शिवभक्त शिवराज जाधव यांनी आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून शिवछत्रपतींची जगातील एकमेव अशी 2.5 टन वजनाची आणि 12 फूट उंचीची शस्त्रधारी मूर्ती साकारणार असल्याचं सांगितलं। आमदार जयश्री जाधव यांनी हा भूमिपूजन नाही तर वचनपूर्ती सोहळा असल्याचं सांगत शिवछत्रपतींच्या या वैशिष्ट्यपूर्ण मूर्तीला अभिवादन करूनच सर्वजण शहरात प्रवेश करतील असा विश्वास व्यक्त केला। आमदार ऋतुराज पाटील यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मभूमीत छत्रपती शिवरायांचा पुतळा असावा हे बावडावासियांचं स्वप्न सत्यात उतरत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला। महाराजांच्या कार्यामुळे एक ऊर्जा आणि प्रेरणा आम्हा सर्व मंडळींना नेहमी मिळते। एखाद्याच्या आयुष्यामध्ये काही अडचण आली, एखाद्याचं काम असेल तर त्याला संघर्ष करावा लागत असेल किंवा एखाद्याला अनेक अडचणीला सामोरं जावं लागत असेल, एखादा बलाढ्य शत्रू असेल त्याच्या समोर जायला लागत असेल तर आपण निश्चितपणे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आणि मनात घेतलं तर प्रत्येक गोष्टीवर मात करू शकतो। हे आपण खऱ्या अर्थानं आज या इतिहास आहे। आमदार सतेज पाटील यांनी छत्रपती शिवरायांच्या वैशिष्ट्यपूर्ण पुतळा उभारणीच्या निमित्तानं आपल्या आयुष्यातील सर्वात मोठं पुण्याचं काम होत असल्याचं सांगितलं। ज्या भूमीनं छत्रपती शाहू महाराजांचा कर्तृत्ववान राजा या देशाला समतेचा संदेश देणारा राजा दिला, आज त्याच भूमीमध्ये संभाजीराजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं भूमिपूजन होतंय आणि ते पण तुमच्या हस्ते होतंय। याचा सार्थ अभिमान कसबा बावडा वासीय म्हणून आम्हाला निश्चितपणे त्या ठिकाणी याचा सार्थ अभिमान आम्हा सगळ्या मंडळींना आहे। कारण की ज्या इतिहासाला घेऊन आम्ही भविष्य काळातला भूगोल घडवण्याचं काम करतो, रात्र आणि दिवस आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करतो, आज त्यांचा पुतळा इथं होतोय याच्यासारखा भाग्याचा दिवस आज आमच्यासाठी कुठलाही या ठिकाणी नाही। आज अनेक कामं आम्ही आमच्या आयुष्यामध्ये केली असतील, हजारो कोटीची कामं केली असतील, परंतु आज माझ्या आयुष्याचं कृतार्थ काय झालं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं भूमिपूजन हे माझ्यासाठी सगळ्यात मोठं पुण्याईचं काम मी या ठिकाणी सांगतो। कारण की मी म्हटलं तसं शिवाजी महाराजांचा विचार, त्यांचा आचार येणाऱ्या भविष्यकाळातल्या पिढीला दिशा देणारा या ठिकाणी असणार आहे। या पुतळ्यासाठी येणारा सर्व खर्च डी.वाय. पाटील ग्रुपनं उचलल्याबद्दल आमदार सतेज पाटील यांनी ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी. पाटील यांचे आभार मानलेत। 6 जूनपर्यंत हा पुतळा कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करणार असल्याचं सांगितलं। देशातले लोक बघायला येतील असा पुतळा झाला पाहिजे आणि तो शब्द निश्चितपणे ऋतुराज पाटलांच्या माध्यमातून पूर्ण होईल हा विश्वास माझा या निमित्तानं आहे। ज्याचा उल्लेख झाला 350 वर्ष शिवराज्य अभिषेकाचं चालू आहे, आता ते या 6 तारखेला संपणार आहे आणि म्हणून माझी ऋतुराज पाटील आणि सगळ्या संयोजन समितीला विनंती आहे की 7 जूनच्या आधी पुतळ्याचं अनावरण आपल्याला करता आलं पाहिजे। बरोबर आहे ना? जोरात बोला। 6 जूनच्या आधी कुठल्याही परिस्थितीत रात्रीचा दिवस करा, दिवसाची रात्र करा, परंतु काम चालू झालं पाहिजे।
पुतळा उभारणीच्या कामाबद्दल माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह DY पाटील ग्रुपला धन्यवाद देत शिवछत्रपतींच्या स्वराज्याचं सुराज्य करणं ही आपली जबाबदारी असल्याचं सांगितलं। आज 350 वर्षांनंतर सुद्धा जर तुम्ही पाहिलं तर मग जगात कुठलाही राजा पाहायला मिळणार नाही की जेवढं उदो जे मनात हृदयात जर कोणाचं नाव कोरलं गेलंय ते छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे। आज शिवाजी महाराजांचं तुम्ही कुठलंही कार्य घ्या, त्यांची जलनीती घ्या, त्यांचं नियोजन घ्या, त्यांनी नौदल कशा पद्धतीने उभा केलं असेल, त्यांनी आपल्या साध्या शेतकऱ्यांना आपल्या मावळ्यांना त्यांनी ताकद दिली, सांगितलं हे स्वराज्य तुमचं आहे, तुम्ही मावळा व्हायला पाहिजे। आपण शाहू महाराजांच्या बद्दल बोलतो, कुठलंही क्षेत्र असं नाही की जिथे शाहू महाराजांनी कार्य केले त्याच पेक्षा आहे, त्या तुलना करणं चुकीचं आहे। पण शिवाजी महाराजांचं कुठलंही तुम्ही घ्या, कशा पद्धतीने किल्ले बांधले गेले, कशा पद्धतीचं नियोजन होतं, कशा पद्धतीने त्यांनी महिलांना सन्मान केला, ते नाव येईल जे छत्रपती शिवाजी महाराज। आणि म्हणून जे शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलंय ते स्वराज्य कशा पद्धतीने आपल्याला सुराज्य करायचंय या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रेरणा घ्यायला पाहिजे। ज्यावेळी या भगव्या चौकात शिवाजी महाराजांचा पुतळा उभा जाईल, आपल्या एकच मनात या पुतळ्याकडे जेव्हा आपण पाहू ते हेच लक्षात यायला पाहिजे की आपण सुद्धा शिवाजी महाराजांसारखं कसं होऊ शकतो, आपण शिवाजी महाराजांसारखं का होऊ शकत नाही। ही प्रेरणा, हे अस्मिता जी आपल्याला शिवाजी महाराजांनी मिळवून दिलेली आहे ते सगळ्यांनी साधणं गरजेचं आहे। या दृष्टिकोनातून हा शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तो उभा होता। शिवछत्रपतींच्या रायगडावरील पुतळ्याचे शिल्पकार सतीश घाटगे हेच कसबा बावड्यातील भगवा चौकात साकारणारा शस्त्रधारी पुतळा साकारतायत। ही अभिमानाची गोष्ट असून रायगडावरील शिवराज्याभिषेक दिन सोहळा यशस्वी करण्यात कसबा बावडा वासियांचं योगदान मोठं असल्याबद्दल संभाजीराजे छत्रपती यांनी कृतज्ञता व्यक्त केली। यावेळी माजी नगरसेवक मोहन सालपे, सुभाष बुचडे, माधुरी लाड, माजी महापौर स्वाती येवलुजे, मानसिंग जाधव, प्राचार्य डॉक्टर महादेव नरके, अक्षय खोत, प्रदीप उल्पे, राहुल माळी, आनंदा करपे, जितू केबळे, बावड्यातील तरुण मंडळ, महिला मंडळाचे पदाधिकारी, बावडा रेस्क्यू फोर्स, श्रीराम सोसायटीचे सर्व संचालक आदींसह बावडावासीय मोठ्या संख्येनं उपस्थित होते।